गेल्या कित्येक महिन्यांपासून निलावडे तालुका खानापूर ग्रामपंचायत हद्दीतील कबनाळी, अंबोळी, कांजळे, निलावडे, दारोळी, गवळीवाडा सह आदी भागात हत्ती ठाण मांडून बसलाय। त्यामुळे हत्तीकडून भात, ऊस, केळी पिकाबरोबर झोपड्या, शेतातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करून नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। तेव्हा वन खात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी सूचना निलावडे ग्रामपंचायत कार्यालयात आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या उपस्थित बैठकीत सुनावले। यावेळी बोलताना आरएफओ श्रीकांत पाटील म्हणाले की मी नुकताच आरएफओ म्हणून रुजू झालोय। मला येथील परिस्थितीचा अभ्यास करून हत्तीच्या बंदोबस्तासाठी 15 दिवसाची मुदत द्यावी। तोपर्यंत मी स्वतः या निलावडे भागातील हत्तीवर लक्ष ठेवून राहतो। सध्या मलप्रभा नदीला भरपूर पाणी आहे। नदी पलीकडे घालण्यास अनेक अडचणी आहेत। तोपर्यंत हत्तीवर लक्ष ठेवून राहणार आहे। हत्तीला घालवण्यासाठी वन खात्याचे हत्ती आहेत, मात्र सध्या मैसूर दसरा उत्सवासाठी वन खात्याचे उपलब्ध नाहीत। तोपर्यंत वन खात्याचे पाळीव हत्ती मिळणार नाहीत। निलावडे भागातील हत्तीला घालवण्यासाठी वन खात्याला या भागातील नागरिकांचं मोठं सहकार्य पाहिजे। तुमचे सहकार्य घेऊनच या भागातील हत्ती नक्कीच घालवू असे आश्वासन आरएफओ श्रीकांत पाटील यांनी दिले। प्रारंभी पीडीओ श्री मोकाशी यांनी प्रास्ताविक केले, तर लक्ष्मण देसाई उपस्थितांचे स्वागत केले। बिटगार्ड श्री मिलिंद मणी, फॉरेस्टर निर्वाणी तसेच निलावडे ग्रामपंचायतीचे सदस्य व निलावडे, कांजळे, कबनाळी, अंबोळी, मुघवडे, बांदेकरवाडा, कोकणवाडा, दारोळी, गवळीवाडा आदी भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते। फोन आला असा फायदा म्हणून आता हब्बानट्टीमध्ये होता, तिथून आम्ही हकलून आता पुढे घेऊन जाणार होतो, ते असं आले। आता हत्ती एक असं जानवर आहे। आम्ही आता एक इन्सिडेंट इथं झालेलं मला पण माहित आहे, ते काय वाघला इथं आणून सोडून काय काय सगळं झालेलं माहित आहे। आणि त्या बेळगावमध्ये ते आता एक लेपर्ड आलेला आहे, त्याचा साहेब सांगितलेलं आहे, ते पण आम्हाला माहित आहे। ते आता काय व्हायचंय 4 महिन्यापासून इथं सगळ्यांचा शेतकरी मधून येऊन कहून जायले सगळ्याचं इन्फॉर्मेशन आम्ही वर पाठवलेलं। माझ्या पूर्वी कोण होता त्यांनी सगळं वर पाठवलेलं होतं। ते काय आता बंदोबस्तीत झालं नाही, काय त्यांनी सांगायचं 100% नक्की सगळं सत्य आहे। मी ह्याच्यामध्ये काय त्यांनी काय सांगितलेलं, आता शेतकरीचं पीक लॉस झाल्यावर तुम्ही पैसे देतात त्याच्यावर मान्य आहे। आता कोणतरी माणूस ते जीवावर घेतले तर कोण देणार? पैसे दिल्यावर माणूसचा जीव येत नाही, ते पण आम्हाला माहित आहे। आमचा घर ते झाले तर पण तेच त्रास होणार, तुमचा घर झाले पण तेच होणार, ते आम्ही सगळं मानतो। आता आम्हाला काय, मी इथं येऊन सगळ्यांना भेटून आता मी गेलेलो, ते कुठं कुठं हत्ती आलेलं सगळं जगा मी गेलेलो, पुरा जगा जायला आणि मला टाइम पाहिजे। आजपासून हा थोडा मराठी चुकते, थोडा काय असा पाळावा लागतो, परंतु कायद्यातून आपण सहकार्याने गेलो तर सर्व गोष्टी होतात। आता साधा विचार करा, तुम्ही आमच्यात जर एखाद्याने जर झाड तोडला, रस्ता करत असताना तुम्ही एफआयआर करता आणि आमच्या शेतातील ऊस खाला, भात खाला, अगर एखाद्याने माणसाला, जनावराला मारला तर तुम्ही रक्कम देता। त्या पद्धतीचे आम्हाला पण तुम्हाला एफआयआर करायला येते तुमच्या डिपार्टमेंटवर कायद्यानं, हे आम्हाला माहिती आहे। आम्ही वकिलांकडे चर्चा करून आलोय, आम्हाला तुमची नुकसान भरपाई नको म्हणून आम्ही जर एफआयआर करून आम्ही कोर्टला गेलो तर सगळ्यांना त्रास होतो, अशी परिस्थिती होते। तेव्हा एकामेकाच्या सहकार्यातून जाणं हे फार चांगलं आहे, कारण हे आमच्या भागाचे लोक पूर्व भागाच्या सारखे नाहीत। म्हणजे अधिकाऱ्यांना अगदी देव मानतात, गव्हर्नमेंट नोकऱ्यांना देव मानतात। ह्या भागातील शिक्षक असू देत, अधिकारी वर्ग असू देत, फॉरेस्ट डिपार्टमेंट असू देत, पोलीस असू देत, अगर ग्रामपंचायत कर्मचारी असू देत, त्यांना अगदी देव मानतात ह्या भागातील लोक। मग त्याचं जाणीव ठेवून तुम्ही कार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। आताच तुमचे गार्ड मिलिमणी साहेब आहेत, यांनी सुद्धा आमच्या भागाला फार सहकार्य केलेलं आहे। आम्ही एक फॉरेस्ट गार्ड, अगर पोलीस डिपार्टमेंट या नात्यानं न राहता आम्ही अगदी मैत्रित्वाच्या नात्यानं इथं दिवस करतो। आणि आमच्या ग्रामपंचायतच्या अध्यक्ष असो, सर्व मेंबर असू देत, सर्वांना सुद्धा आम्हाला बोलून त्यांनी तिथं सत्कार केलेला आहे। कारण तुमच्या डिपार्टमेंटला सुद्धा ग्रामपंचायतीतून जी काय नरेगातून अगर कुठल्याही याच्यातून काय कामं असतील त्याच्यासाठी आमची ग्रामपंचायत पूर्ण तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। परंतु आमच्या लोकांना कोणाकडून काही चूक घडेल, कोणतरी झाड तुटेल, हे पुढेपर्यंत प्रकरण न नेता तुम्ही इथल्या इथं ग्रामपंचायत मार्फत इथं मिटिंग घेऊन इथंच तो खुलासा करून इथंच ते संपवावं अशी तुम्हाला मी विनंती करतो। आणि जो हत्ती आहे या हत्तीसाठी तुम्ही साहेब विचार करा। आता आम्ही थोडंसं वाकडच बोलतो डिपार्टमेंटच्या विरोधात, बेळगाव